गोलंदाजी मार्गावर राहुल केने. पहिल्या षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये बंधू आपण पाहतोय डीप मिड रिजनमध्ये आणि लॉंग ऑन रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय A1 पवन. राहुल केने गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघासाठी गोलंदाज राहुल केने. अर्ली ब्रेक थ्रू पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला मोठा हादरा भिणाऱ्या संघाला. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलं राहुल याने अगदी पहिल्याच चेंडूवर. 5 रूपाने फलंदाज बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय कैलास. यानंतर अमित स्पोर्ट्स सावंत आणि निंबवली संघाने तयारीत राहायचा, कारण आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना या दोन संघामध्ये खेळला जाईल. अमित स्पोर्ट्स सावंत संघाचा संघ नायक आणि निंबवली संघाचा संघ नायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पुढील चेंडू यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज दगडचा आश्रय. प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये त्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने चेंडू पकडला होता. तर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज कैलाश आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. नवीन फलंदाज दरम्यान खेळपट्टीवर येतोय भूषण. पाहूया या स्पर्धेमधले पहिली विकेट हॅट्रिक नोंदवतोय का गोलंदाज राहुल. पुढील चेंडू राईट मोड द विकेट. यावेळी मात्र संधी तर होती. ओव्हरथ्रूच्या रूपाने या धावा मिळतात आणि अकाउंट ओपन होते 4 धावे. गुरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक माजी शाखा प्रमुख सन्मान्य सुरेश केने साहेब आणि त्यांच्यासमोर भिनारगावचे प्रतिष्ठित नागरिक रतन भोईर साहेबांचे इथे आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती अशी की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने वळतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या 4 आपण पाहतोय. धावफलकावर 2 फलंदाज बाद होऊन खेळण्यामध्ये परतलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक बदलतो गोलंदाज राहुल. राहुल राईट मोड द विकेट. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती 5. संत सुरुवात आपण पाहतो आणि त्याचं कारण राहुल याची उत्कृष्ट गोलंदाजी. फील्डमध्ये परिवर्तन करताना, कारण डावखऱ्या शैलीचा फलंदाज सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग 20 सेटमध्ये स्ट्राईकच्या मागे पॉईंट लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मोठा फटका. शॉट ऑफ द डे. व्हॉट अ शॉट.
आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचा संघनायक आणि निंबवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे। यानंतरचा दुसरा सामना या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत। षटकाराने षटकाची समाप्ती, अतिशय उत्कृष्ट फटका। संदेश वखारे काय म्हणशील या फटक्याबद्दल? अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला। ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला त्यावेळेस मात्र मोहोर उमटली होती 6 धावांची आणि या 6 धावांच्या मदतीने आपण जर या षटकाचा विचार केला तर एक चांगली सरासरी म्हणता येईल। मात्र 2 गडी निश्चितच बाद झाले आहेत या षटकामध्ये। धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे। चाविंद्रा पोगाव पंचक्रोशीमधील जे प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित असतील सावंत गोडसे त्यांना विनंती असेल की आपण निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण आपली स्पर्धा आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। चाविंद्रा पोगाव गोडसे सावंदे भिनार येथील जे नागरिक असतील वरिष्ठ नागरिक क्रिकेट प्रेमी त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यावेळी एक हलकासा आफिली तिथे पाहायला मिळतोय, मात्र पंच संबंध लेखबाचा इशारा करतात। पंच विक्रम नाईक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। धावसंख्या 1 ने वाढवून झालेली ती 12। कृपया एस्ट्रेक्सच्या मागे रिक्षा पार्क केलेली आहे, ती दोन्ही रिक्षा ज्या पार्क केलेल्या आहेत त्या पार्किंग झोनमध्ये पार्क करायच्या आहेत, कारण भरपूर मोठा पार्किंग झोन आहे। आपण पार्किंग झोनमध्ये त्या रिक्षा पार्क करायच्या आहेत। फुलटॉस चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही। पंचांचा नो बॉलचा इशारा। नक्कीच या स्पर्धेमधील पहिला नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। नो चेंडू आणि पुढील चेंडू फ्रीड असणार आहे, पण या फ्रीडचा कशावर फायदा उचलतोय फलंदाज। यावेळी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू समाप्ती। भावेश पवार टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा आणि भावेश पवार तो निशाणा साधतोय। आणखीन एक फलंदाज बाद। डायरेक्ट हिट केलं होतं त्या ठिकाणी आणि असे चित्र आपण भरपूर वेळा पाहिले आहेत भावेश पवार याच्या माध्यमातून। परतावं लागतं त्या ठिकाणी अक्षय यारड या फलंदाजाला। तर 3 फलंदाज बाजून पहिल्यामध्ये फरकला। टॉप ऑर्डर आपण पाहतोय आयुष, अक्षय, कैलास, डगवटच्या आश्रयाला भूषण याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज भावेश येतोय। गोलंदाजी मार्कवर भावेश पवार। यावेळी ॲडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू शॉर्ट हँडमॅन रिजनमध्ये रवाना झाला होता, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती फलंदाजाकडे। धावसंख्या एकेरी धावने वाढून होती ती 14 धाव। यापुढील दोन्ही संघ नायकाने नाणेफेकसाठी आमच्या व्हीआयपी डायसमोर यायचं आहे। आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचा संघ नायक आणि निंबवली स्पोर्ट्स संघाचा पुढील चेंडू। यावेळी मात्र क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि आणखीन फलंदाज बाद होत आहे। 4था फलंदाज दगड। दरम्यान पोगावचे युवा डॅसिंग उद्योगपती कैलाश पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अंदाज आपला एक अलग अंदाज आपण बघतोय कैलाश पाटील साहेबांचा। हेअरस्टाईल एक आगळे वेगळे हेअरस्टाईल, आगळ्या वेगळ्या सनग्लासेस त्याने परिधान केलेले आहेत। भावेश यावेळी पुल केलेल्या चेंडूला मिडविकेट रिजनमध्ये
फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर भिलार संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4/15. 2 षटकांची समाप्ती झालेली नाही. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, मैच की अगली कहानी सुनते वयसत भिनार. मेरे आवाज मेरी पहचान, संदेश वाखारे की जुबानी. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. तर जो नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र या ठिकाणी कुठेतरी चुकीचा ठरताना दिसतोय. मात्र अजूनही 2 षटकं आहेत, काहीही घडू शकते. तर 2 षटकामध्ये निश्चितच एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी पलटवार करावा लागेल भिनार संघाला आणि ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. नवीन गोलंदाजचा कपिल केने येतोय. षटक क्रमांक 3. पाहूया कपिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या संघातील एक नवीन चेहरा पाहायला मिळतोय आज. समोर प्रेम, नॉन स्ट्राईक एंडला भूषण हरट. तर निश्चितच चांगली फटकेबाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला. पहिला चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू थोडा वेळ हवेत होता. स्वतः गोलंदाज चेंडू मागे. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय त्या दरम्यान एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल पाहायला मिळते 16. पहिलं षटक, ज्या षटकामध्ये आपण 11 धावा पाहिल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. एक संत शांत सुरुवात आणि त्यानंतर शांत क्रिकेट. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारे चेंडू हाताला होता. फलंदाज मात्र थोडा आधीच शॉट खेळला होता, त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. वेग थोडा कमी केला होता गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव जय बजरंग गोरसाहेब बी. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, परिपूर्ण भेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. कपिल. यावेळेस देखील त्याच प्रकारचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा परिणाम. चेंडू निर्धाव जातोय. अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखलकर पाहायला मिळते 17. गेट समोर ज्या 2 रिक्षा पार्क केलेल्या आहेत त्या रिक्षा चालकांना विनंती असेल, तसेच जेवढ्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून त्वरित हटवायच्या आहेत, त्या आपण आतमध्ये आणायच्या आहेत. कारण आमच्या VIP लाईटच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भरपूर जागा आहेत, तिथे त्या गाड्या आपण पार्क करायच्या आहेत. रिक्षा चालक तसेच बाईक स्वार आपल्याला विनंती असेल की आपण त्या गाड्या आमच्या पार्किंग झोनमध्ये पार्क करायच्या आहेत. अतुलजी भांडे आपणास विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटक क्रमांक 4. तर वैयक्तिक
पहिलं पवन या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जाईल. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर बेकिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये चेंडू निर्धाव. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके येणे फार आवश्यक असतं, मात्र ते मोठे फटके या ठिकाणी दिसून आले नाही आहेत. शिवाय अक्षय हरटच्या एका फटका सोडला तर ज्या प्रकारे राहुल केने याच्या गोलंदाजीवर अक्षयने षटकार डोकला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे संत शांत क्रिकेट. यावेळेस देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. तर चला पुढील दोन संघ आपण टॉससाठी यायचा आहे. सावंदे संघाचा संगणक त्याचबरोबर निंबावली संघाचा संगणक टॉससाठी या. फुल टॉस आहे. चांगला फटका मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. तर चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी या. सावंदे संघाचा संगणक आलेला आहे तर निंबावली संघाचा संगणक आपण देखील या. एक चांगला फटका आपण पाहतोय. महेंद्रसिंग धोनीचा अंदाज थोडा दिसून आला, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळते 21. 21 धावा झाल्या आहेत. 22 धावांचं लक्ष गोरसे बी संघासमोर उभं केलंय भिनार संघाने. तर चला टॉससाठी या. स्वर्गीय महेश बारशी चषक 2020 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भिनार वर्सेस गोरसे. मेन गेट समोर ज्या कोणाच्या बाईक आहेत त्या ठिकाणावरनं काढायच्या आहेत. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. तर नाणेफेक केली जाणार आहे. माजी शाखा प्रमुख गोरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक सुरेश केने साहेब तसेच भिनार गावचे प्रतिष्ठित नागरिक रतन भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते निंबवली आणि सावंदे या 2 संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण या 2 संघामध्ये पाहणार आहोत. तर नाणेफेक होणार आहे. त्यांच्या समवेत निलेश पाटील साहेब, सुदर्शन शेलके यांनाही आपण पाहू शकता. तर नाणेफेक केली जाते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. नाणेफेक केली जाते. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती सावंदे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. सावंदे संघाचा संघ नाही का विश्वास पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि निंबवली संघाला निखिल भालेकरच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. रिक्षा अजूनही तिथून पार केलेल्या आहेत नाहीत. कृपया रिक्षा चालकांना विनंती असेल की आपण रिक्षा बाजूला काढायच्यात. मुख्य प्रवेशद्वार आहे जे आमचे मेन गेट आहे त्या गेटमध्ये रिक्षा पार केलेल्या आहेत. रिक्षा चालकांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण त्या रिक्षा पार्किंग झोनमध्ये पार करायच्या आहेत. तर आमच्या VIP राईज कॉमेडी वॉकच्या डाव्या उजव्या बाजूला भरपूर जागा आहे. आपण तिथे गाड्या पार करू शकता. तर हीच बाईक स्वारांना विनंती असेल की आपण मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये गाड्या पार करायच्या नाहीत. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा उपस्थित मान्यवरांचा यूट्यूबच्या माध्यमातून तसेच HHHच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचंही जानमान क्रिकेट क्लब पोगा आयोजित स्वर्गीय महेश बारशे स्मृती चषक 20 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी हा उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. गोरसे बी विपक्ष भिनार या 2 संघामध्ये. भिनार संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 21 आणि 22 धावांचा एक माफक लक्ष ठेवलेलं आहे गोरसे बी या संघासमोर. तर गोरसे बी संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पवन केने विथ संदेश केने.
यस 22 धावांचे लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पहिल्या 2 षटकांसाठी आपण सुभाष धुमाल सरांना ऐकणार आहोत. आपण सर विचार केला 2013-14चा तर रायझिंग स्टार ऑफ कॉमेडिटर इयर ऑफ द इयर आणि त्यानंतर 2019-20चा माझ्या समवेत व्हॉइस ऑफ भिनार मेरे आवाज मेरी पहचान संदेश वखारे खूप कमी कालावधीमध्ये मोठी झेप घेणारे नक्कीच व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि उद्या मित्रांनो 20 नोव्हेंबर या दिवशी त्यांना आपण 7:30 वाजता इंटरव्ह्यूच्या माध्यमातून TCP लाईव्हच्या माध्यमातून ऐकणार आहोत. प्रेस न्यूजच्या माध्यमातून सर्वाधिक इंटरव्ह्यू घेण्याचा विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे आणि त्याच विक्रमाबद्दल त्यांची इंटरव्ह्यू मनीष पाटील हे घेणार आहेत. ती इंटरव्ह्यू आपण उद्या पाहायला विसरू नका 20 नोव्हेंबर रात्री ठीक 7:30 वाजता. तर सामन्यात सुरुवात होत आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज A1 पवन. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. कव्हर पॉईंट रिझनमध्ये 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेने अकाउंट ओपन होतोय पवनचं. एका धावेने अकाउंट ओपन होतोय जेवढं गुरसेप बी या संघाचं. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे कारण डावखळे शैलीचा फलंदाज आपण पाहतोय संदेश केने. अगदी सुरेश रैनाचा अंदाज. गोलंदाजी मार्कवर मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज संदेश. 22 धावांचं एक माफक लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना गुडसेप या संघ. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड. चेंडू होतो लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमाबार चौकार. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल फटका संदेश केनेच्या बॅट मधून चौकार. पुढील चेंडू संदेशसाठी. यावेळी मात्र शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. पंचांचा बायचा इशारा होता. 1 धाव बायच्या रूपाने पूर्ण. धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती 6 धावा. आज अनेक दिग्गज संघांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्याही मित्रांनो अनेक दिग्गज संघ आपण ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. मनोज राईट मोर द विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. 22चा तुटपुंज लक्ष आहे. माफक आव्हान आपण पाहतोय गुडसेप बी या संघासमोर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवरचं षटक हटवतोय गोलंदाज मनोज. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली शतरक्षकाने पवन केन्याची केली संपुष्टात. प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये हवं तसा संपर्क झाला नव्हता. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू थोडा वेळ हवेत होता आणि त्यानंतर मात्र अक्षय हरड याला आपण झेलखाली पाहिला. यानंतर सामना आपण पाहणार होतो निंबवली विपक्ष खोनी. त्यानंतर राजनोली विपक्ष सरोलीपाडा. वडनगर 11 विपक्ष अलिमगर. वेले विपक्ष ठाकूरपाडा. अलिमगर विपक्ष वेले आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील ठाकूरपाडा विपक्ष गोवे. हे दिग्गज संघ आपण आज ॲक्शन मध्ये पाहणार आहोत.
तिसरा सामना थोडासा फेरबदल असणार आहे. रांजणूर विपक्ष मुठवल या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. तर नवीन फलंदाज कपिल मात्र सामनाकारी फलंदाज संदेश. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. यावेळी लॉर फुलटा चेंडूला मिडल रिजन मध्ये टोलले. कुठली संधी नाही. चेंडू जाते सीमा पार चौकार. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. तर चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय 10 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणावर ना 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण जयवजन गोडसे पी या संघासमोर. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना आपण पाहतोय संदेश केने आतापर्यंत 2 चौकार आपल्या इनिंगमध्ये त्याने पेश केलेले आहेत. नवीन फलंदाज कपिल आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय प्रेम. यस धुमाल सर, या ठिकाणावरनं आता पाहायचं झालं तर चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी. मॅरेकल, एखादा मॅरेकलच वाचू शकतोय भिनार संघाला. नक्कीच चमत्कार इथे करावं लागेल भिनार संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र शक्यता खूप कमी वाटते. ज्याप्रमाणे समोर जयवजन गोडसे बी सारखा तगडा संघ आहे. प्रेम येतोय गोलंदाजी मार्गवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चेंडू. हॅलो हॅलो, अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजी मार्गवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा पाऊस होतो आणि 11 धावा. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडूने शरीराचा वेध घेतला होता. मात्र त्या दरम्यान मुभा होते की एक धाव कंप्लीट केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. प्रभाकर गुलवे निंबवली, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक आकर्षक खेळाडू निंबवली या संघाचा. यावेळी एका धाव पूर्ण. गोडसे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि क्रिकेट चाहते दयानंद केने तसेच नवनाथ केने दोघांचं विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रभाकर गुलवे निंबवली, आपणास विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. प्रेम सामना करेला फलंदाज कपिल. यावेळी चेंडूला टोललाय सीमा पार षटकार. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवनाथ केने आपलं हार्दिक स्वागत आहे. संजू केने आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय उमेश केने. स्क्वेलेकचे पंच विक्रम नाईक. धावसंख्या स्थिर आहे. मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय जयवजन गोडसे बी हा संघ. 19 धावा, 22चं लक्ष आहे. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट टोललेला आहे.
आणि अशा प्रकारे विजय जण आहे. एक लॉस स्कोरचा सामना होता आणि पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळला होता गोडसे एक्सप्रेसचा जे बी राहुल केने ठरलाय या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेड जबरदस्त गोडसे बी अभिनंदन. भावेश पवार अभिनंदन. ऑल प्लेयर्स एवन पवन. तर राहुल केने ठरला या सामन्याचा सामनावीर. राहुल आपण पुढे यायचं आहे आणि गोडसे संघाने कुठे जायचं नाही.